सो नेक्स्ट आहे इक्विलिब्रियम ऑफ रिजिड बॉडी. आता रिजिड बॉडी जी आहे तर ही रिजिड बॉडी तर इक्विलिब्रियममध्ये कधी असते, ओके, किंवा आपण त्याला म्हणू तिचा आपल्याला मेकॅनिकल इक्विलिब्रियम जे आहे ते लर्न करायचं आहे. सो एखाद्या बॉडीनं मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये म्हणजे असणं काय असणं, तर त्या ठिकाणी दोन गोष्टी पाहिजे पहा, की जे दोन्ही मोमेंटम आपण पाहिलेले आहेत, एक आहे अँग्युलर मोमेंटम आणि दुसरा आहे लिनियर मोमेंटम. तर हे दोन्ही मोमेंटम हे टाईमनुसार चेंज नाही व्हायला पाहिजे. सो आपण दोन मोमेंटम पाहिलेले आहेत. पहिला मोमेंटम कोणता पाहिला आपण, लिनियर मोमेंटम, आणि दुसरा मोमेंटम कोणता पाहिला आपण, अँग्युलर मोमेंटम. तर हे दोन्ही मोमेंटम जे आहेत हे टाईमनुसार दोन्ही जर टाईमनुसार चेंज नाही व्हायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय की इक्विव्हॅलेंटली सोबत चेंज नाही व्हायला पाहिजे. म्हणजे द बॉडी हॅज नायदर लिनियर ॲक्सिलरेशन नॉर अँग्युलर ॲक्सिलरेशन. म्हणजे दोन्ही मोमेंटम वेळेनुसार जर बदलत नसतील, अर्थातच ॲडिशनल एक शब्द वापरला आहे की बॉडी जी आहे हॅज नायदर लिनियर ॲक्सिलरेशन, की बॉडीमध्ये लिनियर ॲक्सिलरेशन पण नाही, आणि नॉर शब्द वापरला अँग्युलर ॲक्सिलरेशन. सो लिनियर ॲक्सिलरेशन आणि अँग्युलर ॲक्सिलरेशन हे दोन्ही जर बॉडीमध्ये नसतील तर डेफिनेटली ती बॉडी ही कशामध्ये आहे, मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळं सुरुवातीला सांगितलं की लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम हे टाईमनुसार जर चेंज होत नसेल तरच ती बॉडी कशामध्ये आहे, मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये आहे. मग आता असं असेल तर आता काही कंडिशन आपण इक्विलिब्रियमचे समजून घेऊ. आता पहिली जी कंडिशन आपण समजून घेणार आहोत तर ती आहे टोटल फोर्स. आता जेव्हा मी टोटल फोर्सबद्दल बोलायलो तेव्हा मी बोलतोय वेक्टर सम ऑफ द फोर्सेस ऑफ रिजिड बॉडी, आणि तो टोटल फोर्स काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. जसं की आपण फोर्सेस घेतले F1, F2 सो ऑन FN पर्यंत घेतलं तर जे टोटल फोर्स आहे 1 पासून तर N पर्यंत, तर हा समेशन काय पाहिजे आपल्याला, 0. सो याला आपण म्हणू वेक्टर सम ऑफ द ऑल फोर्सेस ऑफ द रिजिड बॉडी. रिजिड बॉडीवर जेवढे काही फोर्स ॲक्ट करत आहे सर्वांची बेरीज काय पाहिजे, 0 पाहिजे. मग आता टोटल फोर्स जर 0 आहे तर याचा अर्थ काय झाला माहिती आहे का, की टोटल फोर्स 0 आहे याचा अर्थ टोटल लिनियर मोमेंटम जो आहे, ओके, अर्थ समजून घ्या. ही कंडिशन आहे याचा अर्थ जो टोटल लिनियर मोमेंटम आहे बॉडीचा हा काय होत नाही, टाईमनुसार चेंज होत नाही. सो दॅट डज नॉट चेंज विथ टाईम. कारण या अगोदर आपण एक सूत्र पाहिलेलं आहे ऑलरेडी, आणि ते सूत्र काय होतं आपल्याकडे की dp/dt इज इक्वल टू F एक्सटर्नल. आता इंटरनल फोर्सचा तर काही रोल नसतो, आणि एक्सटर्नल फोर्स हा टोटल फोर्स झाला. टोटल फोर्स 0 असेल तर लिनियर मोमेंटम जो आहे तुम्हाला आपण म्हणलो होतो ना, dp/dt इज इक्वल टू F एक्सटर्नल. F 0 असेल तर P काय असतो, कॉन्स्टंट. P कॉन्स्टंट याचा अर्थ टोटल लिनियर मोमेंटम डज नॉट चेंज विथ द टाईम. क्लिअर, मागचा रेफरन्स आपला. सो ही जी कंडिशन आता आपण पाहिली, ही कंडिशन हिला काय म्हणायचं माहिती आहे का, हे आपण बॉडीचं पाहिलं ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम.
कोणती कंडिशन पाहिली आपण? ही पाहिली ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम म्हणायचं याला. ओके. आता ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम पाहिल्यानंतर सेकंड केसमध्ये आपण काय करणार आहे? टोटल टॉर्कबद्दल बोलणार आहे. आता जे टोटल टॉर्क आहे, तर तुम्हाला टोटल टॉर्कचं मी जेव्हा डिफाईन केलं तेव्हा सांगितलं होतं की आपल्याला काय घ्यायचं आहे की वेक्टर सम घ्यायचं आहे. रिजिड बॉडीवर जेवढे काही टॉर्क ॲक्ट होतात त्या सर्वांचं समेशन आपलं काय 0 जर असेल तर, है ना. ही एक कंडिशन असेल आपली. सो T1 प्लस 2 ॲक्च्युअल ते प्लस Tn पर्यंत गेलो आपण आणि समेशनमध्ये Ti. ओके. सो टोटल टॉर्क जर 0 असेल तर अशा कंडिशनमध्ये काय होतं की जी बॉडी आहे तर या बॉडीचं जे टोटल अँग्युलर मोमेंटम आहे, ओके, सो टोटल अँग्युलर मोमेंटम जो आहे डज नॉट चेंज विथ टाइम. तो टाईमनुसार काय होणार नाही, चेंज होणार नाही. आणि इथं आपण जे सॅटिस्फाय करायलो इक्वेशन काय असेल की dl/dt इज इक्वल टू टॉर्क. कोणता घेतला होता आपण? एक्सटर्नल, कारण इंटरनल काय असतो 0. ही कंडिशन इथे सॅटिस्फाय होते आणि दॅट्स वाय या इक्विलिब्रियमला म्हणायचं बॉडीचं रोटेशनल इक्विलिब्रियम. सो एखादी बॉडी ही इक्विलिब्रियममध्ये आहे तर त्यामध्ये दोन्ही प्रकारचे इक्विलिब्रियम पाहिजे, ट्रान्सलेशनल पण आणि इक्विलिब्रियम पण, रोटेशनल पण. आता पुढे आपण काय करू की आपल्याकडे 2 इक्वेशन्स इथं ऑलरेडी अवेलेबल आहेत. जसं की सपोज हे इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करू आपण आणि हे इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करू. तर यांची आता आपल्याला स्केलार इक्वेशन घ्यायचे आहेत. ओके. सो स्केलार इक्वेशन घेताना आपण काय करणार की त्यांच्या 3 ॲक्सिस संदर्भात घेणार, बरोबर. सो आता फोर्सेस संदर्भात जर पाहिला आपण तर फोर्सेस संदर्भात काय होईल बरं म्हटलं चला 3 नंबर देतो मी. समेशन ऑफ Fx है ना. सो आपला Fi होता ना सुरुवातीला, काय होता Fi समेशन 0 होता. तर हा Fi कोणता घेतला आपण? एक्स ॲक्सिसवरचा, तो पण 0 घ्यायचा आपल्याला. त्यानंतर वाय ॲक्सिसवरचा जो Fi आहे तो पण 0 घ्यायचा आणि झेड ॲक्सिसवरचा जो आहे तो सुद्धा काय घ्यायचा? 0 घ्यायचा. ओके. सो तिन्ही ॲक्सिसचे कंपोनंट घेतले आपण 3 स्केलर इक्वेशन ऑब्टेन करण्यासाठी. आणि चौथ्या केसमध्ये आपण काय करू? टॉर्कची घेऊ. सो टॉर्कची त्याच पद्धतीनं Ix इज इक्वल टू 0, वाय ॲक्सिस संदर्भात सुद्धा 0 आणि झेड ॲक्सिस संदर्भात सुद्धा 0. ओके. झेड ॲक्च्युअल. ओके. आता हे जी इक्वेशन नंबर आपण म्हटलंच त्याला पुढे किती होती 1 आणि 2 ना. सपोज हे आहे इक्वेशन नंबर 3 आणि हे आहे इक्वेशन नंबर 4. तर हे काय करायला माहिती आहे का आपल्याला? हे आपल्याला 6 इंडिपेंडेंट कंडिशन द्यायलेत. लक्षात येईल काय दिलं यांनी आपल्याला? 6 इंडिपेंडंट कंडिशन, की अशा 6 इंडिपेंडेंट म्हणजे एकमेकावर अवलंबून नसणाऱ्या अशा या 6 कंडिशन आहे की ह्या सॅटिस्फाय होणे खूप महत्त्वाचं आहे. तरच बॉडी कशामध्ये आहे? मेकॅनिकल इक्विलिब्रियम. म्हणजे मेकॅनिकल इक्विलिब्रियमसाठी काय पाहिजे? तर एवढा पोर्शन पाहिजे की प्रत्येक ॲक्सिसवरचा
टोटल फोर्स 0, प्रत्येक ॲक्सिसवरचा टोटल टॉर्क 0, तरच ती बॉडी कशामध्ये आहे, मेकॅनिकल इक्विलिब्रियम. ओके, ME आपण घेऊ वाटल्यास है ना, मेकॅनिकल इक्विलिब्रियमसाठी. त्यानंतरची पुढची जी कंडिशन आहे ती आपण शिकायलो आता पार्शियल इक्विलिब्रियम. ओके, सो आपल्याला आता शिकायचं आहे पार्शियल इक्विलिब्रियम. आता हे जे पार्शियल इक्विलिब्रियम आहे तर याच्यासुद्धा 2 कंडिशन आहेत पहा. पहिली कंडिशन जी आहे तर बॉडी जी आहे मे बी, तर बॉडी कशामध्ये पाहिजे आपल्याला, फक्त ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियममध्ये आहे. इक्विलिब्रियमसाठी मी M वापरतो. ठीक, सो बॉडी कशामध्ये आहे, फक्त ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियममध्ये आहे. त्यानंतर मे बी ओनली है ना, ओनली इन ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम आहे. ती रोटेशनल इक्विलिब्रियममध्ये आहे का, नाही. किंवा दुसरी कंडिशन काय आहे की मे बी ओनली इन, दुसरं आपल्याला पाहिजे रोटेशनल. सो रोटेशनल इक्विलिब्रियम. सो बॉडी जी आहे एकतर ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियममध्ये पाहिजे किंवा बॉडी जी आहे केवळ रोटेशनल इक्विलिब्रियममध्ये असेल तर बॉडीच्या त्या इक्विलिब्रियमला काय म्हणायचं, पार्शियल इक्विलिब्रियम. मग आता या संदर्भात आता एक कन्सिडर करू आपण, एक रॉड घेतला आपण. ओके, तर हा जो रॉड आपण घ्यालो ना, या रॉडचं एक वैशिष्ट्य आहे की हा रॉड कसा आहे, लाईट, म्हणजे अतिशय हलका असा आहे. किंवा आपण असं समजू की त्याचं जे मास आहे हे अतिशय नगण्य आहे. सो निग्लिजिबल मास असणार, बरोबर. असं आपण एक रॉड घेतला, रॉडचं नाव काय आहे, AB. त्यानंतर याचे जे 2 एंड्स आहेत A आणि B, तर इथं जर पाहिलं तुम्ही तर हा एक फोर्स दिसेल तुम्हाला, हा एक फोर्स दिसेल. दोन्ही फोर्सची डायरेक्शन कशी बरं, सेम आहे. म्हणजे याचा अर्थ याच्यावर आपल्या असणारे जे फोर्स आहेत हे कसे आहेत, पॅरलल आहेत. क्लिअर. आता हे 2 पॅरलल फोर्सेसचं एक वैशिष्ट्य आहे की हे दोन्ही फोर्सेस, हे दोघांची व्हॅल्यू F आहे. याचा अर्थ हे फोर्स कसे आहे, इक्वल इन मॅग्निट्यूड, बरोबर. त्यांची व्हॅल्यू सारखी आहे. त्यानंतर सेम डायरेक्शनमध्ये आहे. एवढे सारे वैशिष्ट्य आपल्याला त्या 2 फोर्सेसची सांगता येईल, बरोबर. त्यानंतर हा जो C आहे हा रॉडचा आपण काय कन्सिडर करू, मिड पॉईंट. आणि C जर मिड पॉईंट असेल तर पहा CA आणि CB हे दोन्ही एकमेकांच्या काय येतील, इक्वल येतील. आणि दोघांचं मेजरमेंट आपण A कन्सिडर केलं म्हणजे ओव्हरऑल रॉडची पूर्ण लेंथ आपण 2A जर धरली तर है ना, CB आणि CA हे मापाचे व्हायले. मग आता आपल्याला काय करायचं आहे की यांचा मोमेंट ऑफ फोर्सेस काढायचा आहे. मोमेंट ऑफ फोर्स म्हणजेच काय, टॉर्क काढायचा आहे. सो मोमेंट ऑफ फोर्स जर आपण काढला दोन्ही ठिकाणी, पहा इकडे पण मोमेंट ऑफ काढला आपण तर त्याची व्हॅल्यू काय असेल, RF. इकडे पण टॉर्कची मोमेंट ऑफ फोर्स काढला त्याची व्हॅल्यू असेल RF. RF म्हणजे इथं R ला कोण रिप्लेस करेल, आता A रिप्लेस करेल. बट आता होतं काय, याच्यामध्ये एक गोष्ट आहे पहा, तुम्ही ॲरो पहा, हा कसा वाटतो बरं तुम्हाला, क्लॉकवाईज आहे का. आणि हा ॲरो कसा आहे, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे यांचा अर्थ, यांचं काय डिफरंट आहे बरं, सेन्स. रोटेशन एक क्लॉकवाईज आहे, दुसरं काय आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. सॉरी, हा लेफ्टवाला अँटी क्लॉकवाईज आहे आणि राईटवाला कसा आहे, क्लॉकवाईज. ओके. आता हे झाल्यानंतर
मग आता काय होईल की जर आपण नेट मोमेंट काढला है ना, सो नेट मोमेंट आपण पुढे काढणारच आहोत. मग यांचा जर आपण नेट मोमेंट काढला, समजा नेट मोमेंट ऑफ फोर्स ऑन द रॉड, तर हा का होऊन जाईल बरं, 0 होऊन जाईल. कारण एक व्हॅल्यू आपण कशी घेणार प्लस आणि दुसरी कशी घेणार मायनस. दॅट्स वाय नेट टोटल टॉर्क काढला आपण मोमेंट ऑफ फोर्स, तो काय असणार या ठिकाणी 0 असणार. म्हणजे 0 येण्याचं कारण काय, फक्त सेन्स डिफरंट होता. सेन्स काय होता त्यांचा अपोजिट होता. आणि सो अशा वेळेस आपल्याला असं म्हणता येईल की यामध्ये जी बॉडी आहे, सिस्टीम आहे, त्याचं आपण रिझल्ट म्हणू, कॉन्क्लुजन है ना. मग रिझल्ट काय येतं, पहिला रिझल्ट काय येईल की बॉडी जी आहे ती कशामध्ये आहे, इन रोटेशनल इक्विलिब्रियम. बॉडी ही कशामध्ये आहे, रोटेशनल इक्विलिब्रियममध्ये आहे. बट जी बॉडी आहे ती नॉट इन ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम. आणि ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम आणि रोटेशनल इक्विलिब्रियम याचे कंडिशन सांगितलं मी तुम्हाला की ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम जे आहे, ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियममध्ये आपल्याला पाहिजे होता नेट फोर्स 0, परंतु आपले जे फोर्सेस आहेत हे पॅरलल आहे, इक्वल इन मॅग्निट्यूड आहे आणि सेम डायरेक्शनमध्ये. दॅट्स वाय समेशन ऑफ फोर्सेस 0 येणार आहे का, नॉट इक्वल टू 0. म्हणून या केसमध्ये बॉडी जी आहे ती रोटेशनल इक्विलिब्रियममध्ये आहे, मात्र ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियममध्ये नाही. कारण टोटल टॉर्क 0 आला, बट टोटल फोर्स 0 आला का नाही. लक्षात आलं. सो इथं तुम्ही टॉर्क लिहू शकता. पुढच्या केसमध्ये काय केलं आपण की हे जे फोर्सेस आहेत पहा, ए वरचा फोर्स ॲज इट इज ठेवला आपण, बी वरचा जो फोर्स होता याची डायरेक्शन जी आहे ती काय केली आपण, रिव्हर्स केली ना, रिव्हर्स द डायरेक्शन पहिल्यापेक्षा. मग आता काय झालं की जे फोर्सेस आहेत तर ते इक्वल मॅग्निट्यूडमध्ये आहेत है ना, दोघांची व्हॅल्यू एफच आहे, बट ते सेम डायरेक्शनमध्ये आहेत का नाही. इथे ते कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे, अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत. आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये असताना हे जे फोर्सेस आहेत, हा फोर्ससुद्धा इकडे परपेंडिक्युलर आहे आणि हा फोर्ससुद्धा इकडे काय आहे, परपेंडिक्युलर आहे. ओके. आता होणार काय बरं इथं की जो मोमेंट ऑफ फोर्स आहे हा दोन्ही या ठिकाणी जर पाहिला आपण तर 2 पॉईंटला, सो मोमेंट ऑफ बोथ द फोर्सेस आर इक्वल है ना, बट ते कशामध्ये असणार या ठिकाणी, अपोजिट डायरेक्शनमध्ये असणार. आणि कारण जर पाहिलं आपण तर दोन्ही ठिकाणी सेन्स कसा आहे बरं, इथं सेम आहे. कोणता सेन्स आहे हा दोन्ही ठिकाणी, सो दोन्हींचा जो सेन्स आहे तो अँटी क्लॉकवाईज आहे. हा पण अँटी क्लॉकवाईज आणि हा सुद्धा अँटी क्लॉकवाईज. आणि त्यामुळं टॉर्कची व्हॅल्यू जर काढली तर इथे पण आर एफ येईल आणि इथे पण टोटल काय येईल, आर एफ एस येईल. मग आता होतं काय की फोर्सेस इक्वल अँड अपोजिट डायरेक्शनमध्ये असल्यामुळं जो नेट फोर्स आहे तो काय येणार या ठिकाणी 0. म्हणजे इथं कोणतं इक्विलिब्रियम आलं, ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम. सो बॉडी जी आहे तर सेकंड नंबर लिहितो वाटल्यास, इन कोणत्या इक्विलिब्रियममध्ये आहे बॉडी, ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियममध्ये आहे. पण टोटल टॉर्क जो आहे
तो मात्र इथं 0 येणार आहे का? नाही, कारण इथं ॲडिशन होणार त्यांची, कारण दोन्हीचं मॅग्निट्यूड सेम आहे. दॅट्स वाय रिझल्ट काय असणार? बॉडी इज नॉट इन रोटेशनल इक्विलिब्रियम. बरोबर, लक्षात आहे दोन्ही कंडिशन तुम्हाला. तर आणि ही कन्सेप्ट जी आहे ती कशावर आधारित आहे आपली? पार्शियल इक्विलिब्रियममध्ये, की बॉडी आपल्याला एकतर आयदर ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियममध्ये पाहिजे किंवा रोटेशनल इक्विलिब्रियममध्ये पाहिजे. देन आता होतं काय की सेकंड कन्सेप्ट जी आपण शिकली तर यामध्ये पेअर ऑफ फोर्सेस होते. तर हे कसे होते? इक्वल मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शनमध्ये होते. बरोबर, विथ डिफरंट लाईन ऑफ ॲक्शन. लाईन ऑफ ॲक्शनसुद्धा कसा आहे त्यांचा? डिफरंट आहे. तर अशा प्रकारच्या पेअर ऑफ फोर्सेसला आपण जे नाव देतो तर ते नाव आहे कपल, किंवा त्याला दुसरं नाव काय दिलं आहे आपण? टॉर्क. बरोबर, मोमेंट ऑफ फोर्सला. आणि कपलचं एक वैशिष्ट्य आपण इथे लक्षात ठेवायचं आहे की कपलचं काम आहे की हा काय प्रोड्यूस करतो? कपल प्रोड्युसेस रोटेशन. कपलनं काय प्रोड्यूस केला? रोटेशन प्रोड्यूस केला. परंतु हे रोटेशन प्रोड्यूस करत असताना कसा केला? विदाऊट ट्रान्सलेशन. म्हणजे कोणत्याही प्रकारचं ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम नसताना रोटेशन जर बॉडी प्रोड्यूस करत असेल तर डेफिनेटली ती पेअर ऑफ फोर्स जी आहे त्याचा जो इफेक्ट असणार, ॲक्शन असणार, त्याला काय म्हणणार आपण? कपल किंवा टॉर्क म्हणणार. आता फिगर 6.2a ला आपण ॲब्झॉर्व करू की इथं जर पाहिलं आपण जे आपले फिंगर्स आहेत त्यांनी काय अप्लाय केला बरं? कपल. कारण दोन बोटं जे फोर्स लावायलेत ते इक्वल अँड अपोजिट डायरेक्शनमध्ये. बरोबर आहे का? दॅट्स वाय तिथं रोटेशन कसं आहे? विदाऊट ट्रान्सलेशन. येईल लक्षात? कारण टर्निंग करत असताना आपले फिंगर जे आहेत हे काय अप्लाय करायले? कपल अप्लाय करायले. काय अप्लाय करायले? कपल. दॅट्स वाय हे एक्झाम्पल असेल प्युअर रोटेशन विदाऊट ट्रान्सलेशन, है ना, असं म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट फिगर जी तुमच्याकडे आहे तर ते आहे कॉम्पॉस निडल दिली तुम्हाला, है ना. सो इट इज अ कॉम्पॉस निडल. चुंबक सूची म्हणतो आपण त्याला, आहे की नाही. आणि तिचं एक वैशिष्ट्य आहे की ही सध्या आपण कुठं ठेवली आहे? अर्थ मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेली आहे ना. तर आता अर्थ जी मॅग्नेटिक फील्ड आहे ना ही काय एक्झर्ट करते बरं? इक्वल फोर्सेस ऑन नॉर्थ अँड साऊथ पोल. बट डायरेक्शन जर पाहिले आपण तर द फोर्स ऑन द नॉर्थ पोल इज टुवर्ड्स नॉर्थ, है ना. नकाशात आपण नॉर्थ ही वरच्या दिशेला करत असतो. तर नॉर्थ पोल जे आहे कॉम्पॉस निडलचा त्याच्यावर जे फोर्स आहे तो कसा ॲक्ट करणार? नॉर्थ दिशेनंच. आणि जो साऊथ पोलवर ॲक्ट करणारा फोर्स आहे हा कोण दिशेनं असणार? साऊथ दिशेनं असणार. आता जेव्हा निडल जी आहे ना ही कोणती डायरेक्शन दाखवली? स्थिर कशी राहते ती? नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्ये काय राहते? स्थिर राहते. ते सोडून द्या. त्याला काय सोडून द्यायचं आपल्याला की एक्सेप्ट म्हणजे ते एक्सेप्शन झालं की नॉर्थ साऊथ डायरेक्शनला जेव्हा ती बॅलेन्स असते ते पोझिशन वगळता जे दोन फोर्सेस आहे तर यांची लाईन ऑफ ॲक्शन सेम आहे का? नाही. तर लाईन ऑफ ॲक्शन कशी व्हायली त्यांची? डिफरंट व्हायली. आणि लाईन ऑफ ॲक्शन डिफरंट व्हायली याचा अर्थ इथं काय नाही? ट्रान्सलेशन नाही. ट्रान्सलेशन इक्विलिब्रियम आहे का? नाही. का नेट फोर्स जो आहे तो काय आहे? 0 आहे. आणि दॅट्स वाय इथे सुद्धा जो ॲट होणारा फोर्स आहे दोन फोर्सेस या कंडिशनमध्ये सुद्धा काय प्रोड्यूस करायला? कपल प्रोड्यूस करायला. ओके. देन
आता आपला एक क्वेश्चन दिला आहे की शो दॅट मोमेंट ऑफ कपल डज नॉट डिपेंड ऑन द पॉईंट अबाउट विच यू टेक द मोमेंट्स. म्हणजे ज्या पॉईंटवरची आपण मोमेंट घेतो त्या पॉईंटवर मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा मोमेंट ऑफ कपल हा काय नाही डिपेंड नसतो. हे आपल्याला काय करायचं इथं सिद्ध करायचं आहे. आता सिद्ध करत असताना आपण काय घेतलं या ठिकाणी एक कपल घेतला. ओके. आणि ॲक्च्युअल हा कपल कशावर ॲक्ट होत आहे रिजिड बॉडीवर. आता बी पॉईंटला जो फोर्स आहे तो आहे एफ आणि ए पॉईंटला जो फोर्स घेतला आपण तो कोणता आहे -F. आता या दोन्हींचे पोझिशन वेक्टरसुद्धा ओरिजिनपासून डिफरंट आहे. ओरिजिनपासून ए पॉईंट जो आहे तो कोणत्या पोझिशनला आहे R1, बी कोणत्या पॉईंटला आहे R2 पोझिशन वेक्टर आहे. आणि मोमेंट ऑफ फोर्सेस जो आहे त्यासाठी आपण काय करू कोणता पॉईंट घेऊन टाकू ओरिजिन घेऊन टाकू. ओके. सो टेक द मोमेंट्स ऑफ द फोर्स अबाउट द ओरिजिनपासून आपण. मग आता अशा कंडिशनमध्ये जर मोमेंट ऑफ कपल काढायचा आहे आपल्याला तर मोमेंट ऑफ कपल काढताना आपण काय करणार की दोन फोर्सेस जे कपल प्रोड्यूस करायले त्यांच्या मोमेंटची काय करावं लागेल आपल्याला बेरीज करावं लागेल. लक्षात ना मोमेंट ऑफ काय शब्द वापरला मी इथं कपल आणि तो काढायचा असेल तर आपल्याला कशाची बेरीज करायची आहे सम ऑफ मोमेंट ऑफ टू फोर्सेस मेकिंग कपल. म्हणजे त्या दोन फोर्सेसनं कपलचं फॉर्मेशन केलेलं आहे त्यांच्या मोमेंटची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे. आता तुम्हाला माहीत आहे की पहिल्या केसमध्ये मोमेंट ऑफ फोर्स काय असणार R1 इंटू -F बरोबर परपेंडिक्युलर डिस्टन्स इंटू फोर्स. आणि दुसऱ्या केसमध्ये जर पाहिलं आपण तर परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे R2 फोर्स कोणता आहे F. याला आपण असंही लिहू शकतो पहा की R2 इंटू F मायनस R1 इंटू F. F कॉमन जर काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील R2 मायनस R1 इंटू F. आता ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन जर आपण इथं अप्लिकेबल केला तर इथं काय होतं माहिती आहे का की R1 प्लस AB यांची बेरीज काय येते R2. लक्षात घ्या R1 प्लस AB जर घेतलं कारण ट्रायंगल लॉनुसार दोन साईडची ॲडिशन आहे तिसऱ्याचे काय असते इक्वल असते. सो R1 प्लस AB हे कशाचे इक्वल आलं R2च्या इक्वल आलं. आणि यावरून जर आपण ABची व्हॅल्यू काढली तर काय येईल बरं R2 मायनस R1 ही व्हॅल्यू आपल्याला खाली पुटअप करायची आहे. सो पुटअप करत असताना मला सांगा आता R2 मायनस R1ची ऐवजी मी काय गेलो आता इथं AB. सो AB इंटू काय घेतलं मी आता F हा आला मोमेंट ऑफ कपल. आता AB ऑफ इंटू Fमध्ये इथं कुठेही पोझिशन वेक्टर आले का ओरिजिनचे दोन्ही R2 आला का R1 आला का नाही. याचा अर्थ इथं सिद्ध होतं की हा जो मोमेंट ऑफ कपल होता हा ओरिजिनवर डिपेंड होता का नाही. सो दिस इज इंडिपेंडेंट ऑफ द ओरिजिन अँड द पॉईंट अबाउट विच वी टूक द मोमेंट ऑफ फोर्सेस. म्हणजे फायनली आपण इथे सिद्ध केलं की मोमेंट ऑफ कपल हा अशा पॉईंटवर डिपेंड नाही आहे की ज्या पॉईंटवरून आपण मोमेंट कॅरी करतो टेक करतो ते कुठल्याही पॉईंटवर असू शकतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ मुवमेंट्स या संदर्भात डिस्कस करणार आहोत.